हेमंत पाटील. इथं रोडाचा विषय सुकवत, तावखेडा, दबाशी तिन्ही गावांच्या शेतकऱ्यांच्या शेतामधून हा रस्ता जातोय. आणि हा रस्ता जे लिंब आहेत, पूर्वी काळी जेव्हा रस्ता बनलेला आहे लिंब आहेत, त्या लिंबांना कापून बाहेरून रस्ता जातोय. नेमकं हा शेत भूसंपादन करताय का नाही करताय हे काही समजत नाही. अधिकाऱ्यांनी याच्यावर विचारणा करावी व व्यवस्थित शेतकऱ्यांना हे करावं. आज काय केलंय तुम्ही? आज आम्ही हे काम बंद केलंय. जोपर्यंत अधिकारी आम्हाला विकायची माहिती भेटत नाही तोपर्यंत काम आम्ही बंद ठेवू. काय नाव तुमचं? विजय विश्वास पाटील, राहणार दबाशी. हेमंत पाटील. ते माझ्या वेस्टेज माल त्यांच्या शेतांच्या रस्त्यामध्ये टाकायला पाहिजे ना. मी आता नाईट करून आज पहिला दिवस इथे. ये रे परवी आणि हे कायदेशीर गर्दी काय संबंध आहे? काही विषय नाही. आता हिला का बरं तुम्ही रस्ता खाली गाडी नाही. ना टाकतो मी टाकतो. राहणार दबाशी. आमच्या दबाशी गावातनं जुना मुंबई आग्रा हायवेचं काम चालू आहे. आता तो रस्ता सुकवत बोराडीपर्यंत असा एक प्रस्तावित रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा एवढा गैरसमज आहे की त्यांची जमिनी जात आहे, भूसंपादन होतं आहे का नाही होतं याची कुठली पूर्वकल्पना शेतकऱ्यांना नाही आहे. हा रस्त्याची लांबी किती आहे, नेमकी रुंदी किती आहे, 14 मीटर आहे, 30 मीटर आहे, 50 मीटर आहे, किती फूट आहे हे कोणालाच काही माहीत नाही. संभ्रमात सगळ्या गोष्टी संभ्रमात आहेत. तशाच प्रकारे हा जो रस्ता खोदता आहे हा पहिल्यापासून शेवटपर्यंत खोदत घेऊन जात आहे. म्हणजे बांधकामाचं काहीच नियोजन नाही किंवा शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना दिलेली नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होतं आहे. याच्यात बऱ्यापैकी गट असे आहेत की त्या गटामधनं रस्ता गेलेला आहे. तरी यात विषय असा होतो, अर्धा गट तिकडं अर्धा गट इकडं मग ॲक्वायर झाला आहे का नाही झाला आहे. ज्यावेळेस शेतकरी जमीन मोजतात त्यावेळेस त्यांची जमीन कमी भरते. मग यांची अगोदर पूर्वकाळामध्ये भूसंपादन झालं आहे का नाही झालं याबाबत सगळ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. तरी या संभ्रमामुळे आम्ही संबंधित काम करत असताना त्या सुपरवायझरला विचारलं असताना सुपरवायझर म्हणता की हा 14 मीटरचा रस्ता आहे. पण ॲक्च्युली त्यांच्या ज्या खुणा काढून गेल्या त्या खुणाच्या खूप जास्त दिसत आहेत आणि 21 मीटरपर्यंतच्या खुणा दिसत आहेत त्या. मग त्यात काय आहे हे आम्हाला लवकर कळवावं संबंधित अधिकाऱ्यांनी, वरच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवावं. तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करतोय. काय नाव तुमचं? राहुल भगवान पाटील.